संत कवी श्री दासगणू महाराज कृत गजानन विजय ग्रंथ अध्याय 10 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरी राया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दासगणू नको परक्याचा आता म्हणू, माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण, फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे, पातकाला ना उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत, रंकाचाही राव होत तुला लाधता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुधहून. कायस्थ प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थ गृहास्थाश्रमी वर्ततसे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उटणी नाना प्रकारची अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते धवा. करवती कांठी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा, भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याने नाना प्रकार, दक्षिणेसी 100 रुपये त्यांनी ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली, दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांनी येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्याची मनीषा पुरली, सदनी पाऊले लागण्याभली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्याच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे, काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञानी करुण. गणेश श्रीकृष्ण खापडे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयाचे पडती ती. दादासाहेब यांप्रत म्हणत होते वराड्यात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्यांच्या घरी. येथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेश अप्पा म्हणूनी होता लिंगायत वाणी, चंद्राबाई कामिनी त्यांची परमभाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून. आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून, होईल आपुले पवित्र सदन भाविकांच्या देव असे. गणेश अप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापरड्या लागुणी हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आण ध्यानी उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नात हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती. गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष, परी आप्पा बोलोणी छाती त्यांनी होईल. बोलावयासी निजसदना श्री गजानन साधू ते. महाराज वदले अखेर गणेश अप्पांचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांगत मला. तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरिता कवणाची. ऐसे महाराज बोलता गणेश अप्पाची या चित्ता, हर्ष झाला तत्वदा तो न शब्दे बोलवे.
समर्थास नेऊनी सदणी पूजा केली उभयंतांनी. आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ. असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा, नात्याने हा होता भाचा. राहणार मुंबई शहराचा, तार मास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला. भेटण्या आपुल्या मामाला, बाळा भाऊ नाम ज्याचे. त्या बाळा भाऊ कारण समर्थाचे लागले ध्यान. म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत, त्यात कशाला गोवू चित्त. केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आजपून मी न सोडी त्यांचे चरण. अमृताला टाकून विष प्याला कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजर भला. होता बुध हो राहिला, दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोंनी. मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस. गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची. त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले. म्हणून आला धावत त्या ओस जागेवर सत्य. महाराजा करुण दंडवत अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणी. वस्त्र टाकले भिजवोणी त्या अश्रूंनी छातीचे. ते महाराज वदले पाटलाला, ऐसा कारे रडशी भला. शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अभेर काहू आज केलात हा. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची. एका मळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी. ते खाली करीतोत सत्वरी तुम्हासाठी दयाळा. काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय आण. हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी ते. तेही तेथे धावून आले, महाराज विनवू लागले. निजसदना या भले हरी आणि नारायणा. महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी. येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळोन आता न करा भाषण. वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नको. जितके जगी जमेदार तितके न करीती विचार. मागचा पुढचा साचार हेच उणे त्याच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसी. मी सोडिता ततगृहासी तो नाही रागावला. ते का हे त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर. आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी. बंकटलालाही आला तेथ घालू लागला समजूत. यांच्या मर्जी विरुद्ध महाराज तुम्ही त्यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना. सखाराम आसोलकार आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम होईल जागा पुढचे करू आपण बघा. म्हणून अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊन मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निसीम भक्त होते चार. भास्कर बाळा भाऊ पित्तांबर, उमरावतीचा गणेश अप्पा. रामचंद्र गुरव त्याच्या परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळा भाऊची अति विरक्त झाली साची. परवान त्याने नौकरीची केली यत्किंचित आपुल्या. पत्रे येती वरच्यावरी बाळा भाऊच येण्या घरी.
परिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया, म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणाकडे. तुम्ही द्याया या ते मार, म्हणजे हा जवळ करेल घर. रत्न 14वे पाहिल्या बिगर, हा येथून हलणे नसे. लकडी वाचून माकड, पहा नको होई कधी धड. मोठमोठाले ते पहाड, भिवू लागली वज्राला. एकदा बळेच घालवून दिला बाळा भाऊ कारण. परी तो आला परतून, राजीनामा देवोनिया. बाळा भाऊ शेगावासी, येता भास्कर बोलला त्यासी. का रे आम्हा त्रास देसी, येथे येऊन वरच्यावरी. ओढाळ बैल हिरवावर, पाहे पहाड निरंतर. त्यास जरी दिला मार, परी तो येई तेथे पुन्हा. तैसी लोटच तुझी कृती, तंतोतंत निश्चिती. झाली जाया विरक्ती, त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण, समर्थान खपले जाण. त्यांनी भास्कराचे अज्ञान, निवटाया कृत्य केले असे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजाननाने घेऊन हाती बाळास झोडू लागले. मारता मारता मोडली दूध हो तो छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याले. काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. कैक म्हणती असेल मेला, तो या अशा माराणे. भास्करही झाला चिंतातुर, बाळा भाऊचा पाहून मार. परी समर्थांचा समोर, बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळा भाऊच्या पाठीवरी. मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मटी हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलावण्याला त्याच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी. समर्थ हात धरण्या राजी, कोणी तयार होईना. बंकटलाला म्हणे भीत भीत, समर्थ हा आपुला भक्त. पुरे झाले या प्रत, आता ऐसे तुडवणे. ऐसे ऐकता भाषण, समर्थ वदले हसून. हे असंबद्ध भाषण का करिता कळेना. मी न बाळासी मारिले, नाही तयासी तुडविले. निरखून पहा चांगले, म्हणजे येईल कळोन. महाराज म्हणाले बाळासी, उठ वत्सा वेगेसी. या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखील. ऐशी आज्ञा होता भला. बाळा भाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही, कोठेही न लागले काही. तो पाहिल्या परीच होता पाही, निमग्न आपुल्या आनंदात. त्या योगी भास्कराला बाळा भाऊचा अधिकार कळला. मग तोही ना पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळासी. सोने कसासी उतरते, तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून. सुकलाल नामे आगरवाला होता बाळापुराला. श्रोते त्याच्या आगराला, गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुला मानसा तुडवावे. सशक्तीचा हुंदडावे, शिगाने की आपुल्या. वाटेल त्यांच्या दुकानात, गायीने शिरावे अवचित. धान्याचिया टोपल्यात, तोंड आपुले खुपसावे. वाटेल तितुके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे. तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता, चराटे तोंडी हा हा म्हणता. साखळीची आणली लघुता, बांधता त्या गायीने. ती गाय नव्हे वाघीण, बाळापुरा कारण. लोक गेले कंटाळून, त्रास सोसिती ती येचा. गाभण मुळीच होईना, कास कधीच करेना. कोडून ठेविता राहेना, घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुकलाला, दे खाटकास या गायेला. किंवा मारून टाक तिला, तूच गोळी घालून. सुकलाला म्हणे लोकासी, तुम्हीच मारून टाका तिसी. वाटेल त्या प्रयत्नासी, करून या विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला.
गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो. ते कैसे काय कोण जाणे, कळले गायी कारणे. तिने घेऊन शिंगाणे, पठाण पाडीला उताणे. मी परगावा नेऊन दिली हिला सोडून. परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती. गोविंद बुवाचा घोडा म्हणती, समर्थाने गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्यास ठरवले. तिला धरण्यासाठी केले प्रयत्न शेजारी. ती खाया लागून गाय आली धावून. ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळ दंडाने बांधून पुरी, गाय घातली गाडीवरी. आणली शेगावा भीतरी, गजाननासी द्यावया. जवळ शेगावी जसे जसे येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडला असे त्या गायीच्या पालट. समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी. तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणले अवघ्यांना, हा काय तुमची मूर्खपणा. गायी सहसा यातना देणे काही बरे नव्हे. 4ही पाय बांधले ते, गळा साखळ दंड लाविलेत. शिखाचीही तीच गत, केली चराट काथ्याच्या. ऐशा मोठ्या बंदोबस्त, शोभतसे वाघिणी व्रत. ही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे कारण बरे. अरे खुन्यांनो, ही गाय अवघ्या जगाचे आहे माय. तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आताच करा मुक्त, तीन दांडी कोणाप्रत. परी लावण्या हिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेथे समर्थ आले त्वरे. आपुल्या त्या पुनीत करे, बंधने तोडिली धेनूची. बंधने अवघी तुटती भली, गाय गाडीच्या खाली आली. पुढले पाय टाकीती झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून या मान, प्रदक्षिणा त्या केल्या 3. समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला. समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले, धेनूस बाई कोणा न द्यावा त्रास. तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार, अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली. गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेन तिलाच राहट जाण. सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते, तेच येते घडून. असो एक कारंजाचा, लक्ष्मण घुडे नावाचा. विप्रवाजसनीय शाखेचा, धनकनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत. परी न आला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थाची कीर्ती कानोपकरणी ऐकली होती. म्हणून सहपरिवारे सत्वगती आला शेगावा कारणे. रोगव्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा. तिघांनी उचलून जाणा आणिले त्या मठात. करण्यानुसता नमस्कार, असमर्थ होते शरीर. त्यांच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरविला आणि म्हणाली, दयाघना, मी आपले धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना हरण कराया आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी. तोच फेकला अंगावरी त्या लक्ष्मणकांतेच्या. जा दे हा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया. तू शोभसी त्याची जाया, त्यास जाया पती भक्ती परायण. यापुढे न काही बदले, चिलीम ओढू लागले. श्री गजानन स्वामी भले, आपुल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे, अहोबाई, आता न बसाये ठाई. आपुल्या पतीस लवलाही जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंबाचा जो का तुला समर्थ करणी प्राप्त झाला, तोच द्या घाली खावयाला आपुल्या पती.
त्याने तुझे होईल काम, गुण येईल लक्ष्मणासी आराम, होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला, येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ लाग घातला, आंब्याच्या आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले, आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले, ते सांगावे साकल्प. बाईने अवघे वर्तमान, कळविले लोकाला गुण. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मज लागी. आणि आज्ञा केली वरी, खाऊ घाला अत्यादरी. आंबा प्रसाद निजकरी, आपुल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले, आज सकाळी खाऊ घातले. हे वैज्ञांनी जेई ऐकले, तरी त्या वाटले वाईट. अहो बाई, तुम्ही काय केलेत हे हाय हाय. आंबा हेच कुपथ्य होय, या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथिले, सुश्रुतींनीही वर्णिले. निघटाते कथन केले, शारंभधर म्हणे ऐसे. तुम्ही तो प्रसाद दिलेला, पाहिजे होता क्षणभर केला. पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडतसे, ऐसे वैद्य बोलले. आप्त अवघे घाबरले, जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित, लक्ष्मणाचे पोट सत्य. रेच होऊन अकस्मात, मऊ होऊन गेले हो. शौचावाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली, प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी, वैद्यशास्त्र काही न करी. तेथे उपयोगी पडे खरी, कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर, आला शेगावी सत्वर. म्हणे महाराज माझे घर, पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याचसाठी, चला कारंजास ज्ञान जेठी. मला न करा हिपुंटी, नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्यांचा विशेष पडला, महाराज गेले कारंजाला. पेदवा होते संगतीला, शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा 3 निवेदिली. अवघी संपत्ती आपुली आहे, मी कोण देणारे. परी एका ताटात, काही रुपये ठेविले सत्य. महाराज बघून त्याप्रत, ऐशा रीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे, दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर, आता उघडी अवघी दार. फेकून दे रस्त्यावर, अवघी कुलुपे एधवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला. परी समर्थ आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार, केले त्यांनी अखेर. खजिन्याच्या उमऱ्यावर, स्वतः जाऊन बैसला. आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बरवे, परी अन्य भाव अंतरीचा. हे त्याचे दांभिकपण समर्थ आले कळून. बहुरूप्याचे राजेपण, कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन, वरून पाहता दिसे छान. परी अंतरी कडवटपण, पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घरासी, उपाशी निघाले पुण्यराशी. दांभिकाच्या सदनासी, संतन होती तृप्त कदा. तेथे त्यांच्या घराची, वा धनदौलताची. गरज समर्था नवतीसाची, ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला, त्याच्या सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला, म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले. भोग आता त्याची फळे, माझा उपाय त्याच नसे. मी कृपा करावया, आलो होतो या ठाया. याही पेक्षा दुप्पट द्याया, परी तेन वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात, खोटेपणा न खपे किंचित. याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणिले. श्री गजानन चिंतामणी, त्या गारकाय शोभा आणि. वा सुरवर्णा लागुनी, भूषवावे का कथिलाने. स्वस्ती श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसोत, निज कल्याणी भावया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 10मो अध्यायः समाप्त.